आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जागतिक जल दिन निमित्त सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत येथे स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान राबविण्यात आलं। या उपक्रमात तब्बल 980 किलो प्लास्टिक कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सत्संग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला। गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या पवित्र स्थळाच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक सहभागी झाले होते। कुंभमेळा 2027 दरम्यान लाखो भाविकांच्या आगमनाचा विचार करून स्वच्छ कुंभ 2027 या संकल्पनेअंतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। ब्रह्मगिरीवरील हा उपक्रम या व्यापक मोहिमेची प्रभावी सुरुवात मानली जाते। या अभियानात विविध आखाड्यांचे महंत, धार्मिक नेते, प्रशासनातील अधिकारी तसेच स्थानिक संस्थांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। विशेषतः ट्रेकिंग मार्गावर कचरा संकलन, वर्गीकरण आणि सुरक्षित विल्हेवाट यावर भर देण्यात आला। कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की ब्रह्मगिरीसारख्या पवित्र स्थळावर स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असून ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे। नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ शाश्वत कुंभमेळा घडविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनीही ब्रह्मगिरीच्या स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे।